आई चला ना समोरून शासनाचा कर्मचारी शूटिंग आहे गेल्या सातत्यानं 3 वर्षापासून आमचा आरक्षणाचा लढा चालू आहे. कारण मागच्या वेळेस वाशीला गेलो, मुंबईला गेलो, त्यावेळेस शासनानं आम्हाला JR काढला, तोही फसवेगिरीचे काढला. पण आता 2 सप्टेंबरला गेलो, तो JR आम्हाला चांगला काढला, परंतु त्याची आजपर्यंत अंमलबजावणी नाही झाली. कारण आम्हाला आज त्या SOP तयार नाही झाल्यामुळे आम्हाला आज कोणतेही कुणबी सर्टिफिकेट त्याच्यावर JR नुसार मिळत नाही. आणि आमचे जे कुणबी सर्टिफिकेट मिळाले तेही प्रशासन व्हॅलिडेट करीत नाही. कारण हा मराठाला काय म्हणजे जाणून बुजून परेशान करण्याचं सरकारने लावलंय. आणि गेल्या झाले 10 महिने JR काढून सरकार आज करू, उद्या करू, परवा करू असे 10 महिने उलटून जाऊन सुद्धा सरकारनं आजपर्यंत काहीच नाही केलं. त्याच्यामुळे दादानं आज निर्णय घेतला, आम्ही अग्नी दिव्य असं अमर उपोषण करणार आहे, ना पाणी ना काही, आणि इतक्या टेम्परेचर मध्ये ते उपोषण करणार, तर हा मराठा समाज ते कदापि सहन करणार नाही. त्याच्यामुळे आज आम्ही थोडं स्वरूपात आंदोलन केलं, प्रशासनाला मदतही केली. बाबा जर तुम्ही येत असाल तर आम्ही थांबतो, या लवकर त्याच्यावर निर्णय घ्या आणि आमच्या दादाला वाचवा. नाही तर अन्यथा जर तुम्ही जर उद्या जर दादाला काही झालं तर हे महाराष्ट्राला परवडणार नाही आणि महाराष्ट्र सरकारलाही परवडणार नाही. कारण आम्ही आज लढतो कोणत्याही एका नेत्यासोबत ना कोणत्या सोबत. जर जो आपला बाप आहे, जो शासन आपला बाप आहे, त्या शासनालाच बोलणार ना. कारण काय म्हणते बाबा, शिंदे साहेबाला सपोर्ट करतात, याला सपोर्ट करतात, या मंत्र्याला बोलतात. अरे तुमचे 2 मंत्री आले, तुम्ही आले, पण खरं ना तुम्ही आता येता वापस आता विचारतो, आम्ही विचारून करतो. कारण आम्हाला तुम्ही आजही तसंच करणार, उद्याही तसंच करणार. त्यामुळे दादानं काल निर्णय घेतला, मी अमर उपोषण करणार. कारण त्याच्यामुळं आज आहे समाजाला सहन नाही झालं, त्याच्यामुळं आम्ही आज रस्त्यावर उतरलो. आणि काय सरकारला आमचे कुलदैवत म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहे. त्याच्या अगोदर आम्ही ते बसायच्या पूर्वीच आम्ही शासनाला कळवण्यासाठी किंवा किती आम्ही मराठा सेवक किती हे बाबा उत्स्फूर्त आहे किती तळतळे म्हणून हे दाखवण्यासाठी आम्ही समृद्धी महामार्गावर आंदोलन केलंय. आज आम्ही थोडं प्रशासनाला सहकार्य केलंय, पण उद्या जर काही करता काही झालं त्याला प्रशासन जबाबदार राहील. आणि फडणवीस साहेबाला आमचं एवढंच म्हणणं आहे, मनोजदादा जर काही करता उद्या काही करता काही झालंय तर याला कोणीही सुद्धा सहन करणार नाही आता. आणि हे फडणवीस सरकारला खूप जड जाईल.